नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू रायाला विचारते की काय रे, आज तर मी तुम्हाला सुट्टी दिली होती, मग तुम्हाला ती श्रीकला कुठे भेटली? तेव्हा राया सांगतो की आम्ही मंदिराच्या जवळ जेव्हा ग्रुप स्टडी करत होतो ना, तेव्हा त्या तिथे आल्या आणि त्यांनी आम्हाला लॉलीपॉप दिले आणि मी मेन आहे ना, म्हणून त्यांनी मला 4 लॉलीपॉप दिले. तेव्हा इंदू आश्चर्याने म्हणायला लागते की म्हणजे तुम्ही इथे आहात आणि ती मंदिरात आहे का? तेव्हा राया म्हणतो की हो, त्या तर मंदिरात नाही आहेत, आम्ही इथे आलो आणि त्या वाड्यावर गेला. आता हे ऐकून इंदू खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते की ही वाड्यावरती का बरं गेली आहे, नेमकं झाले तरी काय? आणि ती लगेचच धावत पळत तिथून जायला लागते. तेव्हा राया इकडे विचारत असतो की अगं इंदू मामी, काय झाले? मात्र इंदू रायाचं काही न ऐकता तिथून धावतच निघून जाते. तर दुसरीकडे श्रीकला इकडे काढा घेऊन शकुंतलाच्या खोलीमध्ये जात असते आणि ती मनातच म्हणते की इंद्रायणी, तुला शकुंतला काकी खूप प्रिय आहे ना, आता बघच मी काय करते ते. हा काढा त्यांची पुरेपूर वाट लावेल. आणि ती तो प्याला घेऊन शकुंतलाच्या खोलीमध्ये जायला लागते. तर दुसरीकडे इंदू धावतच येत असते आणि येतानाच तिच्या एका बाईशी टक्कर होते. तेव्हा ती बाई इंदूला म्हणायला लागते की दिसत नाही आहे का तुला? अगं किती धावतेस, नीट बघून चाल नाही तर पडशील. तेव्हा इंदू त्यांना सॉरी बोलून लगेचच पुढे निघून येते. तेव्हा इकडे आता श्रीकला रूममध्ये येते आणि म्हणायला लागते की काढा तयार आहे तुमचा. तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाकडे बघायला लागतात आणि खूपच खुश होतात आणि म्हणतात की श्रीकला ये. तेव्हा श्रीकला आतमध्ये जाते. आता व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणायला लागतात की शकू, मला थोडंसं काम आहे म्हणून जरा मला आपल्या मंदिरात जावं लागेल. तेव्हा शकुंतला म्हणते की काय झालं, कोण येणार आहेत? यावर व्यंकू महाराज सांगतात की ते रंगुणाना आहेत ना, ते जमिनीची वाटणी आणि ते सगळं मोजणी करण्यासाठी येणार आहेत. तेव्हा शकुंतला म्हणते की असं होतंय बघ माझं श्रीकला, म्हणजे आजकाल मी छोट्या गोष्टी विसरायला लागले. असं म्हणताच आता तिथून व्यंकू महाराज लगेचच आता मी येतो असं म्हणतच निघून जातात. तेव्हा इकडे श्रीकला व्यंकू महाराजांना गेलेलं पाहून खूप खुश होते आणि ती लगेच शकुंतलाच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते की मी तुमच्यासाठी काढा बनवून आणला आहे, तुम्ही पूर्ण प्या. आणि ती त्यांना तो काढा देते आणि म्हणते की काढा पिल्यानंतर तुम्हाला कायमचं बरं वाटेल. आता शकुंतला काढा पिते आणि तिला थोडंसं अस्वस्थ व्हायला लागतं. आता श्रीकला तिच्याकडे बघत असते आणि श्रीकलाकडे बघून आता शकुंतला खूप खुश होते. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते की काढा पूर्ण संपवा आणि मी जाते, मला थोडासा उशीर होतोय ना, असं म्हणत शकुंतला तिथून जायला लागते. आणि ती हळूच बाहेर येऊन दरवाजातून हे सगळं लपवून शकुंतलाकडे बघायला लागते. तर इकडे शकुंतला आता तो सगळा काढा पिऊन टाकते आणि तिला तो काढा पिताच चक्कर आल्यासारखं व्हायला लागतं आणि ती तिथेच कोसळते. तर तिच्या हातातून पेलासुद्धा खाली पडतो. हे सगळं बघून श्रीकला खूप खुश होते आणि म्हणते की मला जे पाहिजे ते मिळाले आणि ती तिथून जायला निघते. तेवढ्यातच आता तिथे इंद्रायणी येते आणि म्हणायला लागते की तू इथे काय करते गं, डायरेक्ट आमच्या घरी कशी काय आली तू, आणि कशी काय येऊ शकतेस गं तू, आश्रम म्हटलं का की अजून काय? तेव्हा आता श्रीकला म्हणते की मी तर इथे आली होती कारण शकुंतला. तेव्हा इंदू खूप घाबरते आणि म्हणते की शकुंतला काकीचं काय? तेव्हा श्रीकला सांगते की शकुंतला काकींशी माझी काल भेट झाली नाही ना, म्हणून मी शकुंतला काकींना भेटायला आली, ती तुझ्या आईसारखी आहे ना. तेव्हा इंदू म्हणते की तुझं या सगळ्यांशी काही संबंध येत नाही, तू डायरेक्टली आमच्या घरामध्ये घुसूच कशी काय शकतेस गं, मी तुला आधीच सांगून ठेवते. तितक्यातच आता तिथे व्यंकू महाराज येतात आणि इंदूला म्हणायला लागतात की इंद्रायणी, तू काय करत आहेस, तुला समजते का? अगं ती मुलगी इथे आपल्यासाठी आली आहे आणि तू तिच्यावरतीच ओरडतेस. तेव्हा इंदू म्हणते की असं नाही आहे, मी अचानक तिला बघितलं म्हणून हे सगळं झालं. तितक्या श्रीकला तिथे येते आणि म्हणते की अचानक कोणी आपल्या घरामध्ये आलं तर असं केलं तर त्यांनाही वाईट वाटेलच ना, म्हणून तुम्ही इंद्रायणी ताईंवरती ओरडू नका महाराज. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की बघ ती मुलगी किती चांगली आहे. अगं इंदू, तू जेव्हा नव्हती ना तेव्हा ती शकुंतलासाठी काढा बनवून आणला तिने. आणि तेव्हा आता हे काढा ऐकून इंदू खूप घाबरून जाते आणि टेन्शनमध्ये येते. तेव्हा श्रीकला म्हणते की आता त्यांनी काढा पिऊनही टाकला असेल. आता हे ऐकल्यावर इंदू खूप घाबरते आणि म्हणायला लागते की मी शकुंतला काकींना बघून आले, असं म्हणून इंदू तिथूनच धावत जायला लागते.
तर इकडे आता श्रीकलासुद्धा म्हणते की येते मी, आणि ती लगेचच तिथून निघून जाते. तर आता इंदूचं हे वागणं बघून व्यंकू महाराज खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि ते मनातच म्हणतात की इंद्रायणी अशी कशी काय वागू शकते श्रीकलाशी. तर इकडे आता इंदू धावतच शकुंतलाच्या रूममध्ये येते. तेव्हा शकुंतला इकडे गाढ झोपलेली असते. तेव्हा इंदू खूप घाबरून जाते. तिथे साईडला पेलासुद्धा खाली पडलेला असतो. हे बघून इंदूला काहीच समजत नसतं. आता इंदू शकुंतलाजवळ जाते आणि तिला उठवायला लागते. तेव्हा आता शकुंतला जागी होते. तेव्हा इंदूच्या जीवात जीव येतो आणि तिला समजतं की शकुंतला काकी जाग्या आहेत. तेव्हा आता शकुंतला म्हणते की अगं त्या श्रीकलाने माझ्यासाठी काढा बनवला होता ना, आणि तो काढा पिताच मला कशी झोप लागली हे समजलंच नाही बघ. खरंच ती खूप गोड मुलगी आहे गं. तिला आपल्या घरी यायला पाहिजे अधूनमधून. तिला बोलवत जा, कारण तिने आज माझ्यासाठी जो काढा बनवला होता ना तो खरंच खूप छान होता गं. मला तर खरंच खूप आवडला. आता इंदूला हे सगळं ऐकून खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती मनातल्या मनातच म्हणते की ही श्रीकला आहे ना, ती एक एक करून माझ्या सगळ्या माणसांवरती हक्क गाजवायला लागले. काहीतरी नक्कीच करायला पाहिजे हिचं. दुसरीकडे मोठ्या बाई मोहितरावांशी फोनवरती बोलत असतात आणि त्या मोहितरावांना म्हणतात की तुम्ही आज फॉर्म भरायला गेले होते तरी तुम्ही मला सांगितलं नाही का. तेव्हा मोहितराव म्हणतात की कसं आहे, तुम्ही तर मेन आहे ना, मग सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं नाही. तुम्ही काय पक्षप्रमुख नाही आहात की प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगायची. तेव्हा त्या म्हणतात की पण आम्ही प्रमुख तर आहोतच ना. तेव्हा मोहितराव म्हणतात हो तुम्ही प्रमुख तर आहातच, पण तुम्ही व्हॉइस कॅप्टन आहात आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं नाही आहे मोठ्या बाई. तसंही आता निवडणुका आम्ही जिंकणारच आहोत. आमच्या विरुद्ध कोणी उभं राहण्याची ताकदसुद्धा नाही ठेवणार. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ती तर माझी इच्छा आहे की तुम्ही जिंकावं आणि त्यानंतर उपसरपंचपद मला द्यावं एवढं. तर दुसरीकडे मंदिरामध्ये सर्वजण जमलेले असतात. तेव्हाच आता बाळंभट म्हणायला लागतात की कोणामध्ये हिंमतच नाही आहे की मोहितरावांच्या विरोधात उभं राहायचं. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की पण कोणाला ना कोणाला आपलं मत चांगल्या लोकांना तर द्यायलाच लागेल ना. खरं म्हणजे आपल्याला चांगला उमेदवार शोधायची गरज आहे. तेव्हा जाऊन तर गोष्टी आपल्या हातात येऊ शकतात. लोकशाही आहे, मग त्याचा आपल्याला पुरेपूर वापर करायला पाहिजे. तितक्यात तिथे अधोक्षच येतो आणि म्हणायला लागतो की बरोबर आहे, मोहितरावांच्या विरोधात कोणाला ना कोणाला उभं राहायलाच लागेल. तेव्हा सगळेच विचार करतात की पण कोण उभं राहील, कारण की मोहितरावांना टक्कर देणं कठीण आहे. खरं म्हणजे जे उभे राहिले आहेत तेही काही कामाचे नाही आहेत. तो मोहितचाच पठ्ठ्या आहे आणि ते मोहितच्याच बाजूने उभं राहणार आहे, फक्त दाखवण्यापुरतं की मी आहे, पण असं रिअलमध्ये काहीच नाही आहे. तेव्हा आदू म्हणतो की माझ्या डोक्यामध्ये एक नाव आलेलं आहे, तो म्हणजे पप्या खूप चांगला उमेदवार असू शकतो. तेव्हा बाळंभट लगेचच खुश होत म्हणतात की हो तुमचं बरोबर आहे. आता कधी ना कधी कार्यकर्त्याला नेता तर व्हायलाच लागेल ना. पप्याशी आपल्याला एकदा बोलायलाच पाहिजे आणि त्याला निवडणुकीसाठी तयार करायला पाहिजे. तर हे सगळं ऐकून आदूही खूप खुश झालेला असतो. तर दुसरीकडे इंदू विठुरायाच्या मूर्तीसमोर उभी असते आणि तिला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि तिला सारखं व्यंकू महाराज आणि शकुंतला इंदूला काय म्हणाली होती आणि ते कसं श्रीकलाचं कौतुक करत होते हे आठवून खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूपच अस्वस्थ झालेली असते. आणि ती आता विठुरायाला म्हणायला लागते की विठुराया हे सगळं काय चाललं आहे. ती श्रीकला आमच्या घरामध्ये कसं काय असं डायरेक्टली घुसू शकते आणि ती एक एक करून सगळ्या माणसांवरती ताबा करत आहे. मला खरंच समजत नाही ही मुलगी मला एवढी निगेटिव्ह का वाटते. असं म्हणतच इंदू खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर दुसरीकडे शकुंतला आणि व्यंकू महाराज बोलत असतात. आता शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की खरं श्रीकला खूप चांगली मुलगी आहे ना. जेव्हा ती पहिल्यांदा आपल्या घरी आली ना तेव्हा दिवा विझला होता असं मीच तुम्हाला सांगितलं होतं, हे मान्य आहे मला. पण नंतर जशी जशी ती येत राहिली ना तसं तसं मला वाटायला लागलं की ती मुलगी खरंच खूप छान आहे. आता हे ऐकून व्यंकू महाराज सुद्धा म्हणतात की ठीक आहे, म्हणजे आता तुझ्या मनातले गैरसमज दूर झाले तर हेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे शकू. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो खरंच ती मुलगी खूप छान आहे आणि ती अशी आपल्या घरी अधूनमधून यायला पाहिजे. तिला इंदूसारखाच उरक आहे आणि इंदूसारखीच गोडसुद्धा आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की ते बरोबर आहे, ती मुलगी खरंच लागवी आहे आणि ती आपल्या शाळेसाठी सुद्धा खूप काही करते. तेव्हा शकुंतला म्हणते की खरंच जेमतेम ओळखीवरती तिने माझ्यासाठी आज काढा बनवला आणि काढा खरंच खूप छान होता. तेव्हा व्यंकू महाराज सुद्धा म्हणतात की पुन्हा आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडलं ना तर आपण त्या श्रीकलालाच बोलवत जाऊया काढा बनवायला. असं म्हणतच ते दोघेही गप्पा मारत असतात.
तर दुसरीकडे नारायणी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तितक्या तिथे इंदू येते आणि नारायणीला म्हणायला लागते की सगळा स्वयंपाक जर ननंदबाईंनी केला तर सुनबाईंनी काय करायचं. तेव्हा नारायणी म्हणते की अगं सगळी कामं सुनबाईंनी केली तर माझ्या हातची चव सगळे विसरून जातील ना, म्हणून पराठे तर मीच बनवणार. तेव्हा इंदू म्हणते की असं आहे का, पण तू काही विसरू देणार नाही. तेव्हा आता नारायणी म्हणते की एक काम कर, मी ते चुलीवरती भात शिजत ठेवला त्याच्याकडे बघ जरा, मला रायाकडे बघायचं आहे, कारण की तो आजकाल अभ्यासच करत नाही आहे गं. आणि तितक्या ती लगेचच तिथे गॅस चालूच ठेवते. हे बघून इंद्रायणी लगेचच गॅस बंद करते आणि ती जसं इकडे तिकडे बघत चुलीजवळ जाते तेव्हा तिला काळी फळं दिसतात. आता ती खूपच काळी फळं बघून इंदू खूप घाबरून जाते आणि जोरजोरात नारायणीला आवाज द्यायला लागते. तेव्हा नारायणी लगेचच तिथे येते आणि म्हणायला लागते की काय झालं इंदू, तू एवढी का घाबरली आहेस. तेव्हा इंदू म्हणते की किचनमध्ये आज कोण आलं होतं का. तेव्हा ती म्हणते की आज तर आपल्या घरामध्ये फक्त श्रीकलाच आली होती आणि तिने चुलीवरती शकुंतला काकींसाठी काढा बनवला. तेव्हा हे ऐकून इंदू खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते की हे बघा काय आहे इथे बघा तुम्ही. तर दुसरीकडे रत्ना आणि श्रीकला खूपच खुश झालेल्या असतात. आता श्रीकला म्हणते की एक एक करून मी या सगळ्या दिग्रजकरांच्या मनावरती राज्य करणार आहे. हळूहळू का होईना मी या घरामध्ये घुसत आहे आणि मी माझी जागा पक्की करत आहे. ती इंद्रायणी शकुंतला काकीला आई म्हणते ना, आता बघच मी तिच्यावरती कसा डाव साधते. तेव्हा रत्ना म्हणते की कोणाला तुझ्यावरती संशय तर नाही ना आला. तेव्हा श्रीकला म्हणते की माझ्यावरती काळी मात्रही संशय नाही आला. त्या दोघी खूपच खुश झालेल्या असतात आणि हसत असतात. तर दुसरीकडे इंदू म्हणते की बघा मी तुम्हाला दरवेळा सांगते ना की ती श्रीकला चांगली मुलगी नाही आहे. हे बघा तिने आपल्या घरामध्ये काय आणलं आहे, हे सगळं आपल्या घरामध्ये कसं काय घेऊन येऊ शकते आणि कोणी कसं काय करू शकतं नारायणीताई. तेव्हा नारायणी म्हणते की काय झालं, फळं तर आहेत ती. तितक्यात आता तिथे व्यंकू महाराज या सगळ्यांचा आवाज ऐकून येतात आणि इंदूला म्हणायला लागतात की इंद्रायणी नारायणी काय झालंय, इतका कसला गोंधळ चाललाय. तेव्हा आदू म्हणतो की बघा ना व्यंकू काका, ही इंदू पुन्हा त्या श्रीकलावर बिनबुडाचे आरोप करते, हे काही बरोबर नाही. तेव्हा इंदू म्हणायला लागते की व्यंकू महाराज तुम्ही स्वतःच बघा हे या घरामध्ये कोणी काळी फळं आणलेत आणि का बरं आणलेत. ती मुलगी निगेटिव्ह आहे हे मला पहिल्या दिवसापासून वाटत आहे, म्हणून तर मी आदोक्षजला सांगते तिच्यापासून लांब राहा, पण सगळेजण तिचं कौतुक करतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की तू जरा अति बोलत आहे. ही जी फळं आहेत ना ती मी आणली आहेत शेतावरून, कारण की ही औषधी फळं आहेत. तेव्हा आदू म्हणतो की बघ तू तिच्याबद्दल पूर्वग्रह केला आहे म्हणून तर हे सगळं घडत आहे. तेव्हा इंदू म्हणते की नाही मी असं काहीच नाही केलं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की खरंच इंद्रायणी तू जरा जास्तच करत आहेत. त्या श्रीकलाला घेऊन तू येता जाता खूप जास्त बोलतेस आणि त्यावरून आता गणपती विसर्जनामध्ये सुद्धा तिला तू मूर्तीजवळ येऊ सुद्धा दिलं नाही, हे जरा जास्त होत आहे. तू आता तिचा मत्सर करायला लागले. तेव्हा इंदू म्हणायला लागते की नाही महाराज हे काय बोलताय तुम्ही. आणि तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की तुझ्याकडून या वागण्याची मी अपेक्षा ठेवत नाही इंदू. तेव्हा इंदू म्हणते की सॉरी आणि ती लगेचच नाराज होतच तिथून निघून जाते. तर इकडे व्यंकू महाराजांना खूपच काळजी वाटत असते. असं म्हणून व्यंकू महाराज खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे आता मोहितची माणसं काही माणसांना मारत असतात. तेव्हा आता तो म्हणतो की मी मोहितचा माणूस आहे आणि मोहितरावांच्या कोणी विरोधात जाऊ शकत नाही. तितक्या तिथे गाडी येते आणि त्या माणसाला उडवणार, तितक्यातच तिथे आपला आदू येतो आणि त्या माणसाला वाचवतो. तर यानंतर एक माणूस धावतच मंदिरात येतो आणि सर्वांना सांगायला लागतो की अहो आपल्या आदोक्षज महाराजांचा मोठा ॲक्सिडेंट झालाय. आता अदूच्या ॲक्सिडेंटची बातमी ऐकून सगळेजण खूपच घाबरून जातात. तर इंदूच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूप शॉक होऊन बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.